नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी निर्भीड. कादंबरी कशी वाटते हे कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. ऐकूयात जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड भाग 16. एवढं लिहिलं, लोकांनी वाचलं, विरोधी पक्षांनी भांडवल केलं, तरीही रंगराव काका निवडून आले. यालाच राजकारण म्हणतात. निवडून आल्याचं सुखदुःख झुंजाररावाला अजिबात नव्हतं. जनतेचा कौल होता, तो स्वीकारावा लागतो. घटनेला जे मान्य आहे ते झुंजारराव कसं अमान्य करणार? आपली घटना उमेदवाराची शैक्षणिक सामाजिक पात्रता बघत नाही, डोक्यात काय आहे ते पाहत नाही, डोक्यामागे किती डोकी आहेत ते पाहिलं जातं. रंगरावांची हत्तीवरनं मिरवणूक निघाली. या मिरवणुकीचाही झुंजाररावांना राग नव्हता. मिरवणूक मुंगीच्या गतीनं पुढं सरकत होती. डॉल्बी वाजत होता, तरुणांचा बेताल डान्स चालू होता, फटाके वाजत होते, गुलाल उधळला जात होता. नाचणारा कोण हेही समजत नव्हतं. एवढंच नाही तर रंगराव काका सजीव का त्यांच्या माढ्याची मिरवणूक चालली आहे हेही कळत नव्हतं. मिरवणूक दैनिक सुप्रभातच्या कार्यालयासमोर आली आणि एका माथेपोरीनं घोषणा दिली, झुंजारराव माने मुर्दाबाद. मग काय, घोषणांवर घोषणा. गर्दीला एक तोंड नसतं, एक विचार नसतो. शहाणासुद्धा गर्दीला घाबरतो. झुंजाररावांनी सगळ्यांना आत थांबण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्यांनी बाहेर जायचं नाही, सक्त ताकीद देऊन टाकली. दार ओढून घेतलं. पोलिसांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. हां, हॅलो. हां, बोला. दैनिक सुप्रभातच्या कार्यालयावर हल्ला झालाय. दैनिक सुप्रभातवर 15-20 मिनिटापूर्वी तक्रार दाखल झाली आहे. कसली? मिरवणुकीवर तुमच्या कार्यालयातनं दगडफेक झाली. खोटं आहे ते. 50 पोलिसांची तुकडे येते तिकडे. फोन बंद झाला. ऐकलं ना? मिरवणुकीवर आपल्या कार्यालयातनं दगडफेक झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे बघा, कुणीही बाहेर पडू नका, दरवाजाही तसाच बंद ठेवा. घाबरलेल्या स्थितीत सगळे आपापल्या जागेवर बसले. आणि हां, कार्यालय प्रमुख या नात्यानं फक्त मी बोलीन. तुम्ही कोणीही आत येऊ नका. तुम्ही सगळे आपापल्या कामात मग्न राहा. तुमच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्यांनी कामात असल्याचं नाटक केलं, पण प्रत्येकजण धास्तावलेला होता. पोलीस येणार, मिरवणुकीवर दगडफेक केली हे कारण देऊन अटक होणार, मग रिमांड, कोर्ट कचेरी. थोड्या वेळात सायरन वाजवत पोलीस व्हॅन आली. कार्यालयासमोर गाड्या थांबल्याचा आवाज आला. झुंजारराव शांत होता. तो आपल्या खुर्चीत बसून होता. बाकीच्या सगळ्यांच्या काळजाचे ठोके चुकत होते. दरवाजावरची बेल वाजली. शिपाई निघाला. थांब, दरवाजा मी उघडणार आहे, असं म्हणत झुंजारराव उठला. दरवाजा उघडला. बाहेर पोलीस उपअधीक्षक तांबे आणि 50 पोलीस होते. अनेकांच्या हातात बंदुका होत्या. का बेल दाबली? झुंजाररावांनी थंडपणे विचारलं. तुमच्या कार्यालयातनं दगडफेक झाली आहे. मी तुम्हा सगळ्यांना अटक करायला आलोय. तांबे आपले लाल डोळे गर्र फिरवत चिडून बोलले. मग बेल वाजवायचं कारण काय ना? डायरेक्ट आत यायचं. काचा फोडून मोर्चेवाल्यांनी तुम्हाला रस्ता करून दिलेलाच आहे की. फोटोग्राफर आणलाय का बरोबर? घ्या, फोटो काढून घ्या. वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी फोटो प्रमाण ठरेल. घ्या, फोटो घ्या. ते फोटो बिटोच्या नंतर बघितलं जाईल. पहिल्यांदा आमच्याबरोबर सगळेच्या सगळे पोलीस स्टेशनवर चाला. मी येणार नाही, माझा एकही कर्मचारी येणार नाही. कसे येणार नाही तेच बघतो की. एकेकाला लाथा घालून घेऊन जाईन. एकाचाही पाय जाग्यावर ठेवणार नाही. भडवे, तुझी ही हिम्मत?
झुंजाररावांची छाती तांबेनी धरली. तांबेसाहेब, तुम्ही आगळीक करू नका. तुम्ही जे करताय ते न्यायदेवता बघतीये. भडव्या हा शब्द, धरलेली ही छाती, याची नोंद तिने करून घेतली आहे. तांबे ऐकत राहिले. तुम्ही जे बोलताय ते सगळं रेकॉर्ड होतोय. जे करताय त्याचं चित्रीकरण चालू आहे. म्हणजे काय, CCTV कॅमेरे आहेत ना. तांबेंचे हात विजेचा झटका बसल्यासारखे खाली आले, तरीही त्यांनी जबाबदारी ओळखली. तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. येणार नाही. तुम्ही कायदा मानत नाही. कायद्याला पुरावा लागतो. पुराव्यावरनं गुन्हा सिद्ध केला जातो. पुरावा इथे ठेवून मी पोलीस स्टेशनला येऊन काय करू? पोपटपंची करीन हो, पण तुम्ही मानणार आहात का? बोलायचं असेल, आम्हाला गुन्हेगार ठरवायचं असेल तर पुराव्यासह इथेच बोलता येईल. मी तुम्हाला घेऊन जाणारच. हेही रेकॉर्ड होतं या तांबे. तुम्ही हे का करताय? पण चौकशीचा विरोध नाही करत आहे ना मी. चला आत या. हां, पण एकटे या. आमच्यातला एकही माणूस बाहेर जाणार नाही. पाहिजे तर तुम्ही तुमची पलटण बंदुका रोखून तयार ठेवा. फक्त तुम्ही आत यायचं. तुमची तक्रार, आम्ही केलेला हल्ला, यावर तुम्ही माझ्याशी बोलायचं. मी दगाफटका करणार नाही, आणि केला तर तुम्ही हत्यारबंद आहातच. तांबे विचारात पडले. साहेब, माझी मागणीसुद्धा रेकॉर्ड झाली आहे बरं का. चला, मी आत येतो. तांबे विचार करून बोलले. त्यांनी आपल्या माणसांना बाहेर थांबायला सांगितलं आणि आत आले. झुंजारराव त्यांना आपल्या ऑफिसमध्ये घेऊन आला. स्वतः बसला. बसा ना साहेब. काय घेणार, चहा का? नाही, मला काही नको आहे. हो, बरोबर आहे तुमचं. चहा आणायला माझा माणूस बाहेर गेला तर. तांबे भांबवले. माणूस अजब होता. भीतीचा लवलेशही नव्हता. ठीक आहे तांबेसाहेब, आता तुमच्या कर्तव्याकडे वळूया. मला सांगा, का आलाय आपण? आपण आपल्या कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. तुम्ही पाहिलं? नाही. मग कसे आलात? म्हणजे काय, तक्रार दाखल झाली आहे आणि तुम्ही आलात? हो. दगडफेक करण्यामागचं कारण म्हणजे तक्रारदारांनी काय कारण दिलं आहे? सुप्रभात आणि आपल्याविरुद्ध जमावातून घोषणा दिल्या. तक्रारदारानं लेखी गुन्हा मान्य केला आहे. गुन्हा? तेच, घोषणा दिल्या ते. पण मग तुम्ही दगडफेक केली. आता तुम्ही मुद्द्यावर आला साहेब. आता हे सांगा, दगडफेक कोणाच्या दिशेनं केली? तांबे गोंधळले. आमच्या दिशेनं केली का जमावाच्या दिशेनं, म्हणजे रस्त्याच्या बाजूला? जमावावर दगडफेक केली. झुंजाररावांनी CCTVचा रिमोट घेतला. घडल्या प्रसंगाची वेळ काढली. बघा साहेब, बघा, दगड कुठल्या दिशेनं येत आहेत? दिसतंय ना स्पष्ट? जमावाकडून कार्यालयाकडे दगड येत आहेत का आमच्या कार्यालयातनं रस्त्याकडे दगड जात आहेत? तांबे गप्प. दगड मारणारे चेहरे, हात दिसत आहेत ना? तांबे विचारात पडले. आमचे कर्मचारी, मी दगड मारून आमच्याच कार्यालयाच्या काचा फोडू का? बाहेर जा ना, जरा काचा बघा. झुंजारराव, तक्रारदारानं तक्रार दिली म्हणून तुम्ही आलात, हे बरं केलं. पण आता जरा बारकाईनं बघा. हत्तीकडे बघा. गुलालानं माखलेले, गळ्यात हार घातलेले रंगराव काय करतायत ते पहा. बघा, हत्तीवरनं उतरले. एका कार्यकर्त्यानं मोकळी बाटली दिली हातात. बघा मारली की नाही? लोकांनी निवडून दिलेला नेता मारतोय का नाही बाटल्या? तांबेंचं तोंड बंद. तांबेसाहेब, ही लोकशाही, हे तक्रारदार विनोद आहे का नाही? जनतेचे रक्षक हे. समजा CCTV नसते तर काय झालं असतं? तुम्ही आम्हा सगळ्यांना घेऊन गेला असता, कोंडलं असतं. रंगरावाचं मांडलिकत्व पत्करून कायदा हातात घेऊन कायद्याचं रक्षण केलं असतं. तांबे न बोलता उठले. बसा तांबे, बसा.
उपअधीक्षक झुंजाररावांना पकडण्यासाठी आले होते, त्यांना रिकाम्या हाती कसं पाठवायचं? शिकार तर झालीच पाहिजे ना. CCTV फुटेज मी देतो, करणार शिकार? तांबे गप्प. तांबेसाहेब, आमचं रंगराव काकांचं काय वैर आहे हो? आम्ही त्यांचे भाऊबंद नाही, वैरी नाही, बांध रेटला नाही. एका युवकाचा खून झाला आणि खुन्याचा शोध घेतला, रंगरावांना तुरुंगात जायला लागलं. हो, पण त्यातून ते सुटले ना तांबेसाहेब. अहो, कसे सुटले ते तुम्हीही अंदाजानं सांगू शकता. अशा माणसाच्या उमेदवारीवर आम्ही लिहिलं. का लिहिलं? समाजासाठी. तांबेसाहेब, वर्तमानपत्र केवळ माहिती देण्यासाठी नसतात आणि दैनिक सुप्रभात तर अजिबात नाही. माहितीबरोबर लोकशिक्षण, लोकमार्गदर्शन, शोध, नवीन ज्ञान देणं हे आमचं कर्तव्य आहे. लिहितो आम्ही ते समाजाच्या हितासाठी. एवढं लिहूनही त्यांची उमेदवारी कायम राहिली, निवडून आले, विषय संपला होता ना. पण त्यांनी वैर साधलं. आता त्यांनी गुन्हा केलाय, काय करताय? रिकाम्या हातानं जाणार? हे बघा, मला वरिष्ठांशी बोलावं लागणार आहे. वरिष्ठ आपल्या वरिष्ठांशी बोलतील, ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील, असं लोण गृहमंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल. मग चौकशी कमिशन नेमलं जाईल, त्याला 4-6 वेळा मुदतवाढ मिळेल. या प्रवासात 5-10 वर्ष जातील आणि मग त्यावेळी ही घटना लोक विसरलेले असतील. तांबे गप्पच झाले. लोकशाहीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांच्या हाती सत्ता आहे ना, तोवर पांडवांच्या नशिबी वनवासच आहे तांबेसाहेब. जा तुम्ही तांबेसाहेब, तुमच्या प्रमोशनची फाईल वरिष्ठांकडे पाठवा आणि मोकळे व्हा. तांबे निघून गेले. हे सगळं घडलं तेव्हा बराच वेळ झाला होता. झुंजारराव सदर, बातम्या लिहाव्यात असा वेळही नव्हता. झुंजाररावानं संपूर्ण पेपरमध्ये केवळ सुप्रभातच्या कार्यालयावर होणाऱ्या दगडफेटीचं फुटेज छापायचं असं ठरवलं आणि एकच ओळ लिहिली: जनतेनं निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आणि त्याच्या बगलबच्च्यांचा प्रताप. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रांची हेडलाईन होती: दैनिक सुप्रभात कर्मचाऱ्यांकडनं मिरवणुकीवर दगडफेक. विशेष करून झुंजाररावावरचा राग सगळ्यांनी व्यक्त केला होता. खूप वर्ष वाट बघत होते, ती संधी त्यांनी घेतली होती. शब्दांची मुक्ताफळं उधळली होती. सुप्रभातनं मात्र फक्त फोटो छापून जनतेकडे न्याय मागितला होता, जनतेकडे गाऱ्हाणं मांडलं होतं. झुंजारराव घरी गेला. योगिता कुठे दिसत नव्हती. आई, अगं योगिता, ती दवाखान्यात गेली रे. दवाखान्यात? तुझा मोबाईल स्विच ऑफ. पप्पूला तरी नेलाय का बरोबर? त्यो घरात असतो का? तुम्ही दोघं म्हणजे वाडावरचे मुंजे. कोणत्या दवाखान्यात? त्या डॉक्टर बोधेबाईकडे गेली. झुंजारराव बोधे हॉस्पिटलमध्ये आला. नमस्कार झुंजारराव, कॉंग्रॅच्युलेशन्स. झुंजारराव बघत राहिला. अहो, तुम्ही बाप होणार आहात. उलट्या झाल्या, त्या होतात ना अशा वेळी. थोड्या घाबरल्या आहेत, थोडी रेस्ट घ्यायला लावली आहे. तासाभरात जाऊ शकता तुम्ही. त्या निघून गेल्या. झुंजारराव हवेत तरंगत तरंगत रूममध्ये आला. जवळपास कोणी नव्हतं. तो काही बोलला नाही. तिचे गाल, ओठ, कपाळ, हात, केस यांची चुंबनं घेत राहिला. बाप होण्यातला आनंद काही वेगळाच असतो. पप्पूचाही तो बाप होता, तरी हा आनंद त्यावेळी व्यक्त करता आला नव्हता, साजरा करता आला नव्हता. मनात होतं पण संधी नव्हती. उत्साह होता पण साथ नव्हती. विचार होता पण तशी वेळ नव्हती. आत्ताची वेळ वेगळी होती. आता प्रेमफुलाच्या आगमनाला स्वप्न होती. योगिताला घेऊन तो घरी निघाला. दारात पोलीस. काय हो? पप्पू माने हवाय. कशासाठी? झुंजाररावाच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी मोबाईलची चोरी केली. नाही, तसं नाही करणार तो, आमची खात्री आहे. हे बघा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. झुंजारराव, मला बी वाटतं माझा गैरसमज ठराव. तुमच्यासारख्याच्या पोरानं हे असं केलं असं असं वाटत नाही हो. पण काय इलाजच नाही ना माझा, चौकशी करायलाच लागन. झुंजाररावाला मार्ग सुचला. तो म्हणाला, या ना, या आत या.
तो आत आला. अगं आई, पप्पू नाही घरी नाही आला त्यो. सगळेच गप्प. ती बोचरी शांतता खायला उठली. पोलिसच बोलायला लागला. काय ना झुंजरराव, मोठ्या झाडाखाली खुरटी झाडं उगवतात. त्याला सूर्यप्रकाश हवा पाणी कमी मिळतं. मोठं झाड आपल्या मोठेपणात वाढत असतं, खाली बघायला त्याला वेळ नाही मिळत. माफ करा पण वस्तुस्थिती सांगतोय. तोरा मोठ्यांची पोरं कुटुंबियांचं दुर्लक्ष झाल्यानं काही वेळा अशी वाया जातात. तेवढ्यात पप्पू आत आला. झुंजररावानं विचारलं, तू मोबाईल चोरला? नाही. खरं बोल ना, फोडून काढीन मी. नाही म्हणालो ना मी. तो चिडून बोलला आणि आत निघाला तशी झुंजररावानं त्याची कॉलरच पकडली. पप्पू खरं बोल तू, नाहीतर. तुम्ही सोडा झुंजरराव त्याला, मी विचारतो त्याला. पोलीस मध्ये पडला. झुंजररावांनी त्याला सोडलं. चोरी करतोय हरामखोर, फोडून काढला पाहिजे त्याला. हे बघा तुम्ही आज जा जा म्हणते ना मी. झुंजररावाला योगिता आत घेऊन गेली. मला सांग रे पप्पू, जय इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेला होता का? नाही. खरं बोला. खरं बोलला तर मी मार्ग काढू शकतो. गेलो होतो. पण याचा अर्थ मी मोबाईल चोरला असा नाही ना होत. मग गेलो नव्हतो असं का म्हणला तू? पप्पू काहीच बोलला नाही. हे बघ पप्पू, मोबाईल घेतला असला तर देऊन टाक. मी झुंजररावांच्याकडे बघून इथल्या इथं सगळं मिटवतो. मी घेतला नाही सांगितलं ना. ठीक आहे, मग चौकी उचल, आपण बघू तिथं. मी मोबाईल घेतला नाही. सराईत गुन्हेगारासारखा बोलत होता तो. 30 वर्ष सेवा झालेल्या पोलिसाच्या लक्षात योग्य ते आलं. त्यांनी आवाज वाढवला. तू आता गपचूप येतो का माझ्या बाळाचा वापर करू? मी येणार नाही. पोलिसांनी त्याच्या बखोटीला धरलं तसा तो म्हणाला, हा घ्या. मी चोरला नव्हता, वापरायला आणला होता. आतून हे झुंजररावानं ऐकलं. तो धावत बाहेर आला आणि खाडकन वाजवली. अरे माझ्याकडे मागायचा ना तू मोबाईल? हा असला उद्योग करायला तुला कोणी सांगितलं रे? वाजवल्यामुळे पप्पू रडायला पाहिजे होता, अपराध्यासारखं खाली बघायला पाहिजे होता, पण तसं काही घडलं नाही. तो डोळे फिरवत म्हणाला, मारा मारा मला, जिवे मारा. माझ्या आईला मारलं. झुंजररावाला काय करू आणि काय करू नको असं झालं, पण तोंडातनं शब्द नाही बाहेर पडले. तो केवळ दातोट खात दोन्ही हाताने डोकं धरून बसला. झुंजरराव येतो मी, मिटून गेली मी, पण पोराला सांभाळा. मोबाईल घेऊन पोलीस निघून गेला. घरात स्मशान शांतता पसरली. झुंजरला वाटलं सगळ्या भिंती छप्पर कोसळलंय आणि आपण त्याखाली गाडलं गेलोय. ओरडता येत नाही, श्वास घेता येत नाही, काय करावं ते सुचत नाही, आधार नाही. घर मुकं झालं, शब्द कोरडे झाले, भावना संपल्या. तसं पाहायला गेलं तर घर कशासाठी असतं? नातं संबंध जपण्यासाठी, ऊन पाऊस थंडीपासून रक्षण करण्यासाठी, आधाराला मदतीला पुढे येण्यासाठी, भावभावना व्यक्त करण्यासाठी, अश्रू ढाळण्यासाठी, अश्रू पुसण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी, द्वेष दूर करण्यासाठी, कुटुंब संस्था टिकवून ठेवण्यासाठी, एक दुसऱ्याचा विषय, त्याग, प्रेम, माया, ममता, आदर हे सगळं व्यक्त करण्यासाठी. पण आता जणू घर हरवलं होतं. 4 जीव 4 दिशांना, संवाद नाही, मोकळेपणा नाही. एका घटनेनं सगळं बदलून गेलं होतं. पुरुषांचं आपलं बरं असतं, असं काही घडलं की दार बंद करून पडून राहता येतं, पण महिलांना तेही नाही करता येत. दैनिक कामं असतात. कोसळलेलं उभं करण्याची, सावरण्याची धडपड असते, सांधण्याचा प्रयत्न असतो. माघार घेणं, समजूत काढणं, प्रसंगी अश्रू ढाळणं त्यांना करावंच लागतं. ही अवलाद होती बापूराव मानेची. झुंजरराव काय पप्पू काय, दोघं एकाच माळेचे मणी. कोंडी झाली होती ती मंगलची, कोंडी झाली होती ती योगिताची. बापले घुमे झाले.
सासू सुनेच्या घशात हुंदका अडकला होता. मोबाईलची रिंग बराच वेळ वाजत होती. फोन घ्यावा असं झुंजाररावला वाटत नव्हतं. शेवटी त्यांनी फोन घेतला. कोण आहे? त्यांनी रागाने विचारलं. प्रियंका. तो सावध झाला, पण अजून सावरलेला नव्हता. पप्पांची तब्येत ठीक नाही आहे, सिरियस आहेत. काय? गेले 15 दिवस सलाईनवर आहेत. मला कोणीच काहीच कळवलं नाही. मी आत्ता नुकतीच आली आहे. मी निघालो. त्यांनी फोन बंद केला, भराभरा कपडे केले, ड्रायव्हरला फोन करून गाडी मागवली. घरात काही बोलला नाही. योगिता आडवी आली. निघालात? बोलला नाही. तिची घालमेल. जेवून जाताय? शब्द नाही. तिच्या डोळ्यात अश्रू. आत्महत्या करायला नाही निघालो मी. तिने दाताखाली जीभ धरली. तेवढ्यात गाडी आली. झुंजारराव बाहेर पडला. माणूस स्वतःची चूक सहजासहजी कबूल नाही करत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याइतपत त्याचं मन मोठंही नसतं. पुरुषात अहंभाव जास्त. पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याचं मन हातात हंटर घेऊन समोर उभं राहतं आणि मग खरं खरं बोलावं लागतं. झुंजाररावचं आत्ता तेच झालं होतं. गाडी पळत होती. गार वारा अंगावर शहारे आणत होता आणि भूतकाळातल्या पिंजऱ्यात झुंजाररावला मन उभं करून प्रश्न विचारत होतं. निर्भीड पत्रकार झुंजारराव माने, आपण आपल्या कामात एवढे गुंतला होतात, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी यातायात करत होतात, त्यावेळी आपल्या आईविना बाळाची आई झालात का? पप्पूला योगिताच्या मांडीवर ठेवलं आणि तुम्ही प्रसिद्धीच्या घोड्यावर मांड घातलीत, तेव्हा मुलाच्या अपेक्षा, मन, भावना यांना टापाखाली तुडवलं का? मुलं आणि फुलं सारखे असतात. फुलाला जपावं लागतं. जपलं का? मुलाचं शालेय प्रगती पुस्तक म्हणजे त्याची प्रगती का? कुठेतरी चुकलंय, खूप चुकलंय याची त्याला जाणीव होत होती. झुंजारराव थेट दवाखान्यात गेला. समोर प्रियंका आली. विकीही होता, पण त्यांनी झुंजाररावची दखल नाही घेतली. तिला हुंदका फुटला. आपल्या माणसाजवळ दुःख अश्रूतून व्हायला लागतं. मी आत जाऊ? थोडं थांबा, डॉक्टरांचा राऊंड चालू आहे. झुंजारराव बाहेर थांबला. तो आतल्या आत खचला होता. मृत्युंजय महामुनींच्या आठवणी अस्वस्थ करत होत्या. तुमच्यात झुंजारराव कोण आहे? नर्सनी गेटजवळ येऊन विचारलं. विकी धावत पुढे झाला. झुंजारराव जवळ गेला. झुंजारराव कोण आहे तुमच्यात? मी. हे बघा, परिस्थिती नाजूक आहे, मोजकंच बोला. पप्पा बोलतायत? प्रियंकानं आनंदानं विचारलं. हो बोलतायत, म्हणजे फक्त झुंजार 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 असं पुटपुटतायत. झुंजारराव आत निघाला. त्याच्या पाठोपाठ विकी निघाला. आपण? मी त्यांचा मुलगा आहे, विकी. हे बघा, मला वाटतं आपण आज जाऊ नये. हो, असं कसं? मी त्यांचा मुलगा आहे. हे बघा, हा नात्याचा विषय नाहीच आहे. अशा वेळेला फार महत्त्व असतं. कसं आणि कुठल्या शब्दात सांगावं हे नर्सला समजेना. तिच्या अंदाजानुसार आणि आजवरच्या अनुभवाचा विचार करता पेशंटचा हा अंतिम श्वास होता. अनेक केसेसमध्ये असं अनुभवायला आलं आहे. बेशुद्ध पेशंट शुद्धीवर येतो. ज्याच्याशी बोलायची, काही सांगायची तीव्र उत्कंठा असते, ती इच्छित व्यक्ती भेटली तर शेवटचं बोलणं होतं, नाही भेटली तर घशात घरघर खूप वेळ चालू राहते आणि असह्य वेदना होऊन प्राण जातो. हे बघा, मला वाटतं आपण जाऊ नये. स्पष्टच सांगितल्यानं विकी माघारी फिरला. झुंजारराव आत गेला. अस्थिपंजर देह कॉटवर होता. कितीतरी नळ्या लावल्या होत्या. मृत्युंजय मृत्यूशी झगडत होता. त्यांना बघता झुंजाररावाचे डोळेच भरले. सर मी झुंजार, सर मी तुमचा झुंजार.
2-3 वेळा आवाज दिल्यानंतर मृत्युंजय महामुनींनी मोठ्या कष्टानं डोळे उघडले. बोला बोला. आम्ही एवढा प्रयत्न करून जे साध्य झालं नव्हतं ते तुमच्यामुळं झालंय. बोलत राहा तुम्ही, बोला. शेजारी डॉक्टर उभे होते. ते म्हणाले, सर मी आलोय सर. झुंजार. झुंजार आलास? हो सर आलो. माझा सगळा भरवसा तुझ्यावर आहे बरं. हे बघ मी सुप्रभात तुझ्यावर सोपवतोय. सुप्रभात कार्यालय तुझं. मोठं कर, मोठं कर. मृत्यूपत्रात नोंद केली आहे मी. तू तू मालक. माझं काम तू करायचं आहेस. सर विश्वास आहे, विश्वास आहे. तरीसुद्धा वचन दे मला. झुंजाररावांनी हात पुढे केला. मृत्युंजयनी तो हातात घेतला. सुप्रभात स्मारक आहे माझं. त्याचं वाढव. आणि मृत्युंजयने डोळे मिटले. झुंजाररावांनी हंबरडा फोडला. सगळे धावत आत आले. प्रियंका त्यांच्या शरीरावर कोसळली. कोणी कुणाला सावरावं हा प्रश्न होता. विकी मात्र शांत होता. मृत्युंजय महामुनी गेले. दीक्षित डॉक्टरांनी नर्सला सांगितलं. नर्स आली. तिने सगळ्या नळ्या मशीन्स बंद करून टाकलं. चेहरा झाकला. प्रेत घेऊन जायची व्यवस्था करा आता. डॉक्टर आत्ता यावेळी कुठे नेणार हो? विकी विचार करून ठरवलेलं वाक्य बोलला. हे बघा बॉडी इथे नाही ठेवता येत. इथे इतरही पेशंट आहेत आणि आमच्याकडे स्वतंत्र शवाग्रह नाही. अहो पण एवढ्या रात्री आम्ही. तुमचा बंगला इथेच आहे ना? अहो पण रात्री त्यांच्याबरोबर बसणार कोण? बंगल्यातलं वातावरण बदलून जाईल ना सगळं. कोण बसणार रात्रभर? मी बसीन. रात्रभर बसीन मी. झुंजारराव बोलला. मृत्युंजय महामुनींची बॉडी घरी आणली. समई लावली. अगरबत्त्या पेटवल्या. तुळशीची पानं मृत्युंजय महामुनींच्या तोंडात ठेवली. अत्तर शिंपडलं. हे चालू असताना एक एक माणूस निघून गेला. विकीही आपल्या बेडरूममध्ये गेला. तिथे राहिले ते फक्त प्रियांका आणि झुंजारराव. प्रियंका उठली. झुंजाररावाच्या शेजारी बसली. कुठल्याशा आठवणीने तिला हुंदका फुटला. तिने झुंजाररावाच्या खांद्यावर डोकं ठेवलं. झुंजारराव बोलला नाही. मूर्ती झाला होता. नजर कोरडी, तोही कोरडा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.